पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं वांद्रे इथल्या गरीब नगर परिसरातील सर्व अवैध बांधकामं हटवण्याची कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली। अतिक्रमण हटवण्याची कारवाई आज सलग चौथ्या दिवशीही सुरू आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 100 संरचनांचं संरक्षण करणं आवश्यक होतं, त्यामुळे या इमारतींचा फक्त तळमजला कायम ठेवण्यात येत असून त्यावरचे धोकादायक असलेले मजले हटवण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। स्थानिक रहिवाशांना स्वतःहून वरचे मजले पाडण्याची संधी देण्यात आली होती, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन स्वतःच ते बांधकाम पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं। जितने इलीगल स्ट्रक्चर हमें हटाने थे वो सारा हम हटा चुके हैं। 100% इलीगल स्ट्रक्चर हमने हटा दिया। लेकिन आपको ध्यान हो, माननीय हाईकोर्ट का जो आदेश है उसके हिसाब से हमें 100 स्ट्रक्चर जो है उनको बचाने हैं। लेकिन वो 100 स्ट्रक्चर जो हैं उनमें हम ग्राउंड फ्लोर ही केवल रख रहे हैं। जो बाकी के ऊपर के स्ट्रक्चर है जो बहुत ही ज्यादा अनसेफ है, उन सबको हम आप जैसा कि देख पा रहे हैं कि मैनुअली उनको हमारे जो डेडिकेटेड स्टाफ है वो उन घरों के ऊपर जाके मैनुअली उनको जो है डिसमेंटल कर रहे हैं और आराम से स्लोली, ताकि नीचे के स्ट्रक्चर को कोई दिक्कत ना हो। या भागात बॅरिकेटिंग आणि फेन्सिंगचं काम उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच ही मोहीम पुढेही सातत्यानं सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। भारतानं अफगाणिस्तानमधील बाल लसीकरण